नमस्कार सर्व मैत्रिणींना, भाजी फटाका रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। लहान मुलांचा आवडीचं खाऊ म्हणजे चुरमुरे लाडू, त्याची रेसिपी आज आपण बघणार आहे। सोपी रेसिपी आहे। गुळाच्या पातेल्याने मी 2 पातेले चुरमुरे घेतलेले होते आणि त्याच पातेल्यात आता गुळ घेतलेला आहे। चला आता सुरुवात करूया वेळ न घालवता। आता आपण कढईमध्ये गुळ घालून घेणार आहोत। हे बघा, गुळ घालून घ्यायचा आहे। गुळ घातलेला आहे। आता त्याच पातेल्याने गुळ जेवढं घेतलं होतं त्याच्या निम्म पाणी घ्यायचं। हे पाणी गुळात घालून घ्यायचं आता आणि पाक करायला घेणार आहे। पाक करायचा आहे आपल्याला आता गुळाचा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा, कमेंट करत जा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी करून बघत जा। पाक करायला घेतलेला आहे आपण आता। मुले शाळेतून घरात आल्यानंतर नेहमी खायला मागतात काही ना काही, त्यासाठी आपण असे लाडू घरात बनवून ठेवू शकतो मुलांसाठी। हे 15 ते 30 दिवस टिकतात लाडू। त्यासाठी पाक खास हा स्ट्रिक वापरून करायचा आहे। चला तर बघूया आपण आता। हे बघा, पाकाला उकळी येत आहे। घाई गडबड अजिबात करायची नाही। पाक असा व्यवस्थित होऊ द्यायचा एकदम। अजून आपला पाक तयार झालेला नाहीये। अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की करून पहा, तुमच्या मुलांना नक्की आवडेल आणि लहान मुलांना हे लाडू खास करून जास्त आवडतात। शिवाय पौष्टिक पण असतात ते, त्यात गुळ घातलेला असतो त्यामुळे। पाक आपण चेक करून घेऊया आता झाला की नाही। एका डिशमध्ये पाणी घ्यायचे। गॅस बंद केलेला आहे मी। हे बघा, पाक करून दाखवते तुम्हाला मी। अशी गोळी तयार होत आहे पाकाची, तर आपला पाक परफेक्ट झालेला आहे। अजिबात घाई करायची नाही पाक व्हायला। आपण आता पाक गाळून घेणार आहे, जेणेकरून गुळात काही घाण वगैरे असली ती साईडला निघेल। गाळून घेतलेला आहे मी पाक। हे बघा, आता हा पाक आपण चुरमुऱ्यांमध्ये ओतून घेऊया। पाक जर जास्त झाला तर आपण मुरमुरे टाकून घ्यायचे वरून। मी आता थोडेसे टाकलेले आहे। हे पाक वरून थोडेसे मुरमुरे घालून घ्यायचे। लाडू बांधल्यानंतर सुंदर दिसतो।
आता लाडू करायला घेऊया. हाताला पाणी लावून घ्यायचे. आणि लाडू बांधायला घ्यायचा. आता हे पहा, आपला लाडू तयार झालेला आहे. इतर सर्व लाडू मी तयार करून घेतले. बघू शकता लाडू तयार झाला आहे. तुम्ही नक्की करून ठेवा मुलांसाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय.